Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 8 math chapter number 6 फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. यामधील आज आपण प्रॅक्टिस सेट 6.1 हा कंप्लीट करून घेणार आहोत. आता यामध्ये आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. हे याला आपण क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल असं म्हणत असतो. तर ट्रायनॉमियल का? कारण की याच्यामध्ये 3 टर्म्स आहेत म्हणून याला ट्रायनॉमियल्स म्हणायचं. आता क्वाड्रॅटिक का म्हणायचं? तर इथं जी फर्स्ट टर्म आहे फर्स्ट टर्मला स्क्वेअर दिलेला आहे म्हणून क्वाड्रॅटिक म्हणायचं. तर आता आपल्याला याचे फॅक्टर्स काढायचे आहेत. तर कसे फॅक्टर काढायचे बघा. इथे जी फर्स्ट टर्म असते फर्स्ट टर्मला जो पण काही नंबर दिलेला असतो इथे काय नंबर आहे 1. याला x ला कोणताही नंबर नाही म्हणजे काय आहे 1 आहे. आणि जी लास्ट टर्म आहे थर्ड नंबरची त्या दोन्ही टर्मचे आपण मल्टिप्लिकेशन करत असतो. म्हणजे x 1 × 18 करायचं आहे आपल्याला. 1 × 18 किती होणार आहे? 18च होणार आहे. आता आपल्याला या 18चे फॅक्टर काढायचे आहे. तर 18चे फॅक्टर आपण किती पद्धतीने काढू शकतो बघा. 18 × 1 = 18, नंतर 6 × 3 6 × 3 = 18, नंतर 9 × 2 = 18. अशा पद्धतीने आपण ह्याचे फॅक्टर्स काढू शकतो. 3 वेने आपण फॅक्टर काढू शकतो. पण आता या 3 फॅक्टरमध्ये आपल्याला कोणता फॅक्टर यूज करायचा आहे ते आपल्याला या सेकंड टर्मवरती डिपेंड आहे. सेकंड टर्म आपल्याला इथे 9x दिलेला आहे आणि समोर काय साइन आहे? प्लस साइन आहे. म्हणजे आपल्याला या फॅक्टरमधील जो पण फॅक्टर आपण निवडणार आहे त्याची ॲडिशन आपल्याला 9 आली पाहिजे. ती पण प्लसमध्ये आली पाहिजे 9. ओके. आता यामध्ये यांची ॲडिशन 9 येणार का? यांची ॲडिशन 9 येणार. यांची ॲडिशन 9 येणार का? नाही. म्हणून आपल्याला हा फॅक्टर यूज करायचा आहे. म्हणजे आपण जर या दोघांची ॲडिशन केली तर आन्सर काय येणार? 9. आणि ह्याच दोघांची आपण मल्टिप्लिकेशन केली तर आन्सर काय येणार? 18. ओके. आता इथे 9ला प्लस साइन आहे म्हणून आपण दोन्हीही जे नंबर्स आहेत त्यांना प्लस साइन द्यायचं आहे. मग आता इथे राईट कसं करायचं? हा फर्स्ट टर्म ॲज इट इज घ्यायचा आहे x² प्लस हे जे 9 टर्म आहे 9 टर्मच्या ठिकाणी आपल्याला इथे 6 आणि 3x लिहायचं आहे. 6x प्लस 3x आणि हा प्लस 18. आता आपण हे दोन टर्ममध्ये इथे डिवाइड करून घेणार आहे. ओके. आता इथे आपल्याला ह्या दोघांमधून काय कॉमन निघतं ते बघायचं आहे. कॉमन म्हणजे दोघांमध्ये सारखा काय आहे? इथे x आहे आणि इथे पण x आहे. म्हणून या x² मधील एक x आणि हा x आपण कॉमन काढला. आतमध्ये इथला x राहणार प्लस आणि हा 6 राहणार. ओके. नेक्स्ट आता ह्या टर्ममधून काय कॉमन काढू शकतो? तर इथे आपण बघू शकतो की छोटा नंबर 3 आहे. 3च्या टेबलमध्ये 18 येतो म्हणून आपण इथे 3 कॉमन काढणार प्लस 3 कॉमन काढणार आणि आतमध्ये काय राहणार? हा x प्लस आता 3च्या टेबलमध्ये 18 किती नंबरला येतो? 6 नंबरला. म्हणून 3 6 18 6 नंबरला येतो म्हणून 6 इथे लिहायचं आहे. नेक्स्ट आता जे पण काही आपण कॉमन आपल्याला दिसत आहे सेम ज्या टर्म्स दिसत आहे सेम ब्रॅकेट हे आपण एकदा लिहायचे आहे 6x + 6 आणि जे हे ब्रॅकेट आपण एकदा लिहिणार x + 3. हे आपलं फर्स्ट याचा आन्सर कंप्लीट झालेला आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे x² - 10x + 9. आता या ठिकाणी आपल्याला बघायचं फर्स्ट जो नंबर आहे आणि लास्ट जो नंबर आहे त्याची मल्टिप्लाय करायची. 1 × 9 1 × 9 9 येणार आहे. आता या 9चे आपल्याला फॅक्टर काढून घ्यायचे आहे. फॅक्टर किती येणार आहे? फर्स्ट नंबरचा फॅक्टर 9 × 1 = 9 आणि सेकंड नंबरचा फॅक्टर 3 × 3 = 9. आता यामधील आपण असा कोणता फॅक्टर निवडणार आहे इथं राईट करण्यासाठी? तर हे सेकंड टर्मवरती डिपेंड असतं. सेकंड टर्म इथे काय आहे? -10x. मग इथे आपल्याला हा फॅक्टर यूज करायचा आहे ज्याची ॲडिशन 10 येणार आहे. म्हणजे 9 + 1 ॲडिशन 10 येणार आहे तर आपण हा फॅक्टर यूज करणार. 9 + 1 केला तर 10 येतो ॲडिशन. आता बघा इथे मायनस साइन आहे तर आपल्याला इथे पण कोणते साइन द्यावं लागतील? मायनस साइन द्यावं लागतील. का बरं मायनस साइन द्यावं लागतील? कारण की इथे मायनस मायनस प्लस होईल म्हणजे दोघांची ॲडिशन करावी लागणार आणि जो ग्रेटर इंटिजर आहे ग्रेटर इंटिजरचं साइन हे आन्सरला जात असतं म्हणून आपण इथे मायनस दिला. म्हणजे इथं आपण राईट करणार x² आणि 10-10xच्या ठिकाणी आपण काय लिहिणार? 9 आणि 1. -9x - 1x प्लस हा 9 राईट करायचा. आता याला आपण 2 टर्ममध्ये डिवाइड करणार आणि त्यामधून आपण जे कॉमन नंबर आहे तो काढून घेणार. बघा इथे x आहे x² इथे पण x आहे म्हणजे दोघांमधून x हा कॉमन निघतो बाहेर. आता ब्रॅकेटमध्ये राहणार इथे एक x हा मायनस साइन आणि हा 9. ओके. आता बघा इथे आपण काय कॉमन काढू शकतो? -1 कॉमन काढू शकतो. ठीक आहे. आता ब्रॅकेटमध्ये काय राहणार? हा x. आता इथे साइन काय येणार बघा मायनस आणि प्लस
मायनस प्लस मायनस साईन आणि हा 9. आपल्याला जे ब्रॅकेट दोन्ही मिळणार आहे हे सेम व्हॅरिएबलचे आणि सेम नंबरचे मिळायला पाहिजे. इथे x मायनस 9 आणि इथे पण x मायनस 9 आहे. मग जे आपल्याला सेम ब्रॅकेट मिळाले ते आपण एकदा राईट करून घेऊया आणि जे नंबर्स राहिलेले आहे ब्रॅकेटच्या बाहेर जे आहेत ते एका ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊ. ओके, हे आपल्या या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट आहे थर्ड एक्झाम्पल. बघा इथे हे क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आपल्याला दिलेलं आहे y² + 24y + 144. आता इथे बघा काही नंबर नसतो म्हणजे काय असतो 1 असतो, म्हणून हा 1 आणि हा लास्ट जो थर्ड आहे ह्याचा आपल्याला मल्टिप्लाय करायचं. 1 × 144 केलं तर काय आन्सर 144च येणार आहे. आता 144चे आपल्याला असे फॅक्टर बघायचे आहे ज्याची ॲडिशन काय असणार आहे, ही सेकंड टर्म म्हणजे काय 24 आली पाहिजे आणि ती प्लसमध्ये आली पाहिजे ॲडिशन. म्हणून आपण याचे कसे फॅक्टर करणार आहे 144चे फॅक्टर 12 × 12 आपण करू शकतो. ओके, 12 आणि 12चं मल्टिप्लिकेशन आपण करून बघितलं ना तर 144 येतं. ओके, आता इथे आपल्याला +24y ॲडिशन यायला पाहिजे +24. आता दोघांची पण ॲडिशन केली आपण तर काय येणार आहे 24 येणार आहे. आता साईनकडे लक्ष दिलं तर बघा इथं 24ला प्लस साईन आहे तर दोघांना पण आपल्याला प्लस साईनच द्यावं लागणार, तेव्हाच इथं प्लस साईन येईल. मग आपण काय करणार 24च्या ठिकाणी आपण 12 आणि 12 राईट करणार आहे. मग इथे लिहायचं y² + 12y. आता इथे आपल्याला व्हॅरिएबल्स काय लिहायचा आहे, जो इथे दिलेला आहे व्हॅरिएबल y तो y इथे आपल्याला 12 सोबत लिहायचा +12y आणि हा राहिलेला 144. आता दोघांना आपण असं डिवाइड करून घेऊया ग्रुपमध्ये. तर ह्या दोघांमधून आपल्याला एक कॉमन काढायचा असतो आणि ह्या दोघांमधून एक कॉमन काढायचा असतो. मग इथे कॉमन कसं काढणार आहे आपण बघा इथे y² आहे आणि इथे y आहे, म्हणजे दोन्हीही जे टर्म आहे दोन्हीही टर्ममध्ये सारखा नंबर किंवा सारखा व्हॅरिएबल कोणता आहे y आहे, म्हणून इथे आपण y हा बाहेर काढणार आहे. आता ब्रॅकेटमध्ये काय राहणार, इथे एक y मधून एक y आपण बाहेर काढला तर इथे काय राहणार एक y शिल्लक राहणार, म्हणून इथे राईट करून घेणार. आता इथे हा y आपण कॉमन काढला होता म्हणून इथे प्लस फक्त 12 लिहिणार आपण. ओके, आता इथे आपण काय कॉमन काढू शकतो बघा इथे y आहे पण या टर्मला y आहे का नाही, म्हणून आपण इथे y कॉमन नाही काढू शकत. पण इथे 12 आहे आणि 12ने जर आपण याला डिवाइड केले तर हे 12ने पूर्णपणे डिवाइड होतो, म्हणून इथे +12 बाहेर काढू आपण आणि ब्रॅकेटमध्ये हा y राहणार आणि प्लस या 12ने आपण 144ला डिवाइड केलं तर आन्सर काय येणार 12 येणार. ठीक आहे, मग जे पण काही आपल्याला सेम ब्रॅकेट मिळालेलं आहे त्या सेम ब्रॅकेटला आपण एकदा असं राईट करून घ्यायचं आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर नंबर आहे त्यांना पण एका ब्रॅकेटमध्ये राईट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, हे आपला फायनल आन्सर आहे. बघा नेक्स्ट क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल दिलेला आहे 5y² + 5y - 10. आता यामध्ये आपण व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं ना तर आपल्याला एक समजतं की इथे 5 5 आणि 5 ह्यामधून आपण 5 हा कॉमन लिहू शकतो, म्हणजे इथं आपण 5 कॉमन लिहिणार आणि आता ब्रॅकेटच्या आतमध्ये काय राहणार आहे हा y² प्लस इथे y राहणार आहे कारण की 5 आपण इथे कॉमन घेतलेला आहे ब्रॅकेटच्या बाहेर. आता इथे मायनस या 5ने आपण या 10ला डिवाइड केलं तर किती येणार 5 × 2 = 10 म्हणजे 2 येणार आहे. ओके, तुमच्या लक्षात आलेलं आहे. बघा आपण इथे काय केलं की हे जे सर्व टर्म्स आहे या सर्व टर्म्समध्ये आपल्याला 5 5 आणि इथं 10 आहे म्हणून आपण त्यामधील 5 हा कॉमन काढून घेतला आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये काय राहिलेलं आहे ते आपण राईट करून घेतलं. जर आपण एक चेक केलं तर इथं 5ने आपण हा 5 ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय असतो कॉमन म्हटलं म्हणजे 5 × 1 5y² हे आन्सर येणार, 5 × y 5y आणि 5 × 2 10 आन्सर येणार आहे. ओके, आता नेक्स्ट आपण सॉल्व्ह करणार आहे. बघा हे जे क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे इथे मिळालेलं याचा आपण फॅक्टर काढणार आहे, म्हणजे y² + y - 2. तर इथे 1 असतो म्हणजे हा 1 आणि हा जो लास्ट आहे टर्म याची आपल्याला मल्टिप्लाय करायची असते. मल्टिप्लाय किती येणार 2 येणार आहे. आता ह्या 2चे आपल्याला कसे फॅक्टर काढायचे आहे, ज्यांचे ॲडिशन किती असणार आहे 1 असणार आहे, म्हणजे जे मिडल टर्म आहे तेवढी असणार. आता इथे काहीच नाही म्हणजे काय असतं 1 असतं, म्हणून 2चे असे फॅक्टर काढायचे की ज्यांचे ॲडिशन 1 येणार आहे. मग 2चे फॅक्टर काय येणार आहे, 2चे फॅक्टर फक्त 2 × 1 = 2च येत असतात. मग इथे जर आपण 2 + 1 केलं तर 3 येणार. आपल्याला काय पाहिजे 1 पाहिजे, मग आपण इथे 1 आपल्याला +1 पाहिजे तर इथे +1 आता हे फॅक्टर काढायचे तर इथे आपण 2 आणि इथे 1 लिहिणार. तर याला जर आपण मायनस प्लस साईन दिले तर इथे आपण मायनस करू शकतो.
म्हणजे जो ग्रेटर इंटिजर आहे, ग्रेटर इंटिजरला आपण प्लस साईन द्यायचं आणि स्मॉलला मायनस साईन द्यायचं, कारण की इथे प्लस मायनस मायनस होईल दोघांची, म्हणजे 2 मधून आपण 1 मायनस करू तर इथे 1 येणार आणि साईन मोठ्या इंटिजरचं प्लस येणार आहे. ओके, का बरं आपण या 2ला प्लस साईन दिलं, मायनस का दिलं नाही? जर आपण 2ला मायनस साईन दिलं असतं आणि 1ला प्लस साईन दिलं असतं तरी पण मायनसच झाली असती, दोघांचं 1 आलं असतं, पण या 1ला इथे 2चं साईन म्हणजे मोठ्या इंटिजरचं साईन ह्या आन्सरला आपण देत असतो, म्हणून आपण इथे प्लस साईन दिलेला आहे मोठ्या इंटिजरला, कारण की आन्सर आपल्याला प्लसमध्ये पाहिजे म्हणून. ओके, आता आपण इथे हा कॉमन ॲज इट इज राईट करणार 5. आता आपल्याला हा +2 आणि -1 ह्या वायच्या ठिकाणी पुट करायचा आहे, म्हणजे हा y² ॲज इट इज +2y -1y, हा 1 आपण नाही लिहिला ना तरीही चालते, फक्त y पण लिहिला तरी चालते, पण इथं आपण समजण्यासाठी राईट करून घेऊ. आता -2 ब्रॅकेट क्लोज. आता याच्यामध्ये आपल्याला ही एक टर्म आणि ही एक टर्म डिफरंट करून घ्यायची, म्हणजे आपण यामधून कॉमन काढायचा आणि यामधून कॉमन काढायचा. आता हा 5 ॲज इट इज घेणार आपण, y² आणि 2y या दोघांमधून y कॉमन निघणार आणि एका ब्रॅकेटमध्ये काय राहणार, इथे एक y होता, एक y राहणार आणि इथे प्लस आणि हा 2 राहणार आहे एका ब्रॅकेटमध्ये. नंतर आता इथे बघा काय कॉमन निघणार आहे, इथे 1 कॉमन निघणार आहे. ओके, म्हणजे इथं आपण -1 कॉमन काढणार, आता ब्रॅकेटमध्ये राहणार हा y आणि हा 2 राहणार, पण आता इथे साईन मायनस येईल का? नाही, कारण की इथे मायनस आहे आणि इथे मायनस आहे, मायनस मायनस प्लस साईन आणि हा राहिलेला 2 आपण इथे राईट करून घेणार ब्रॅकेट क्लोज. आता हा 5 जसाचा तसा राईट करायचा. जे पण काही आपल्याला कॉमन मिळालेले आहेत ब्रॅकेट त्यामधून आपण एक ब्रॅकेट एकदा राईट करून घ्यायचा, y+2 आणि जे काही ब्रॅकेटच्या बाहेर आहे ते एका ब्रॅकेटमध्ये y -1 ब्रॅकेट क्लोज. ओके, हे आपला फायनल आन्सर आलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, p² - 2p - 35. आता यामध्ये आपल्याला कोणताही कॉमन नंबर दिसतो का? बाहेर आपण काढू शकतो तर कोणताही दिसत नाही, म्हणून आपण याचे डायरेक्टली फॅक्टर काढणार आहे. मग जो पण काही आपल्याला स्क्वेअर टर्म दिलेली आहे, स्क्वेअर टर्मला काय कोएफिशियंट आहे? 1 आहे. मग इथे लास्ट टर्म जी आहे 35, म्हणजे ही कॉन्स्टंट टर्म आणि ही हा 1 याच्यासोबत आपल्याला मल्टिप्लाय करायचा, म्हणजे काय येणार 35 1 जा 35. आता या 35चे असे फॅक्टर आपल्याला काढायचे आहे की ज्याची -2 आली पाहिजे किंवा प्लस पण 2 आली पाहिजे. मग सर्वात आधी आपण 35चे फॅक्टर काढू. किती निघत आहे? 35 1 जा 35 निघतात, नंतर 7 5 जा 35 निघतात. मग दोनपैकी आपण कोणता फॅक्टर निवडणार आहे? आता आपल्याला -2 आन्सर पाहिजे आहे. काय पाहिजे आपल्याला? -2 आन्सर हवा आहे. तर इथे आपण 35 -1 जरी केला तरी किती येणार? 34. 35 + 1 केला तरी 36 येणार आहे, म्हणजे हे आपण फॅक्टर घेऊ शकत नाही. हा फॅक्टर आपल्याला हा फॅक्टर घ्यायचा आहे, म्हणजे 7 आणि इथे 5. आता 7 आणि 5ची आपण प्लस केली तर 9 आन्सर येणार, पण 7 आणि 5ची आपण मायनस केली तर 7 - 5 2 आन्सर येणार आहे. पण आपल्याला आन्सर हे मायनसमध्ये पाहिजे आहे. आपल्याला माहिती आहे की दोघांची आपल्याला मायनस करायची आहे. मायनस केव्हा होणार? जेव्हा आपण दोघांना डिफरंट साईन देणार आहे, प्लस किंवा मायनस दोघांना, तर तेव्हा मायनस होईल. पण आता इथे मायनसमध्ये पाहिजे तर ग्रेटर इंटिजरला मायनस साईन द्यायचं आणि स्मॉल इंटिजरला प्लस साईन द्यायचं आहे. कसं बघा, मायनस प्लस मायनस करावी लागणार, म्हणजे 7 - 5 2 येणार आहे. पण जे पण काही ग्रेटर इंटिजर आहे याचं साईन आपण आन्सरला देत असतो, म्हणून जे आन्सरला साईन आपल्याला पाहिजे असते ते आपण ग्रेटर इंटिजरला देणार आहे. ओके, आता नेक्स्ट आपण काय करणार? -2च्या ठिकाणी आपण ह्या व्हॅल्यू पुटअप करणार, -7 आणि +5. नेक्स्ट मग आपण लिहिणार p² - 7p +5p - 35. ओके, आता आपण याला 2 ग्रुपमध्ये डिवाइड करून घेतलं तर ह्या ग्रुपमधून एक कॉमन काढायचा, ह्या ग्रुपमधून एक कॉमन काढायचा, म्हणजे कॉमन काय निघणार? p² मधून एक p कॉमन बाहेर निघणार, हा p आणि p² मधून एक p. आता ब्रॅकेटमध्ये यामधील एक p आणि मायनस हा 7 ब्रॅकेटमध्ये राहणार आहे. नेक्स्ट आता इथे आपण काय कॉमन काढू शकतो बघायचं आहे आपल्याला. जो पण आता इथे कॉमन कसं काढायचं की जो पण काही हा नंबर्स आपल्याला इथे स्मॉल नंबर दिसतो, स्मॉल नंबर हा ग्रेटर नंबर त्याच्या टेबलमध्ये येतो का? म्हणजे 5च्या टेबलमध्ये 35 येतो, म्हणून आपण इथे 5 कॉमन काढायचा,
5 कॉमन निघणार आहे आणि ब्रॅकेटमध्ये काय राहणार मग इथे p आणि प्लस मायनस मायनस साईन राहणार आहे आणि 5च्या टेबलमध्ये 35 किती नंबरला येतो 7 नंबरला येतो म्हणून आपण 7 राईट करणार. समजलं तुम्हाला आपण इथे कसा हा कॉमन काढलेला आहे. जो पण काही स्मॉल नंबर असतो तो स्मॉल नंबर बाहेर काढायचा आणि त्या नंबरच्या टेबलमध्ये हा जो ग्रेटर नंबर दिलेला असतो हा किती नंबरला येतो तो ब्रॅकेटमध्ये लिहायचा. आता आपल्याला हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम मिळालेला आहे म्हणून आपण एकदाच राईट करणार आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर नंबर्स आहेत ते एका ब्रॅकेटमध्ये राईट करणार. ओके, हे आपलं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे p² - 7p - 44. आता यामध्ये आपल्याला कोणतंही कॉमन निघते का ते सर्वात आधी चेक करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे यामध्ये कोणी कॉमन निघतं का बाहेर नाही. ठीक आहे, मग आपण ह्या पूर्ण जे आपल्याला क्वाड्रेटिक ट्रायनॉमियल दिलेलं आहे याचे फॅक्टर आपण कसे काढत असतो तर जे पण काही फर्स्ट स्क्वेअरमध्ये आपल्याला दिलेला असतो यासोबत कोएफिशियंट काय आहे 1 आहे आणि लास्ट जो टर्म आहे ती किती आहे कॉन्स्टंट टर्म 44 आहे. म्हणजे आपण ह्या दोघांची काय करायची मल्टिप्लाय. किती मल्टिप्लाय येणार 44 1 जा 44. आता आपल्याला ह्या 44चे फॅक्टर असे काढायचे आहे की ज्याचा आपल्याला -7 आन्सर येणार आहे. ठीक आहे, 44चे फॅक्टर काय येणार कोणत्या टेबलमध्ये येतो 11च्या 11 4 जा 44. मग आपल्याला आन्सर आता पाहिजे की जे मिडल टर्म आहे -7 मिडल टर्म आपल्याला एकतर मायनस करायची आहे त्याची किंवा प्लस आली पाहिजे. म्हणजे हा 11 आपण इथे घेतला तर ह्या ची आपण प्लस करणार का नाही. आपल्याला मायनस केली या दोघांची तेव्हा 7 मिळणार आहे म्हणून आपण दोघांची मायनस करणार आहे. पण आपल्याला मायनस करायची हे समजलं पण आपल्याला मायनस साईन पाहिजे त्या 7ला तर आपण काय करणार जो ग्रेटर इंटिजर आहे त्याला मायनस साईन देणार आहे आणि इथे प्लस साईन देणार आहे कारण मायनस प्लस मायनस होत असते आणि ग्रेटर इंटिजरचं साईन हे आन्सरला आपण देत असतो. ओके, नेक्स्ट आता आपण इथे p² घेणार आणि हे -7p आहे या ठिकाणी आपण हे व्हॅल्यू पुटअप करणार आहे -11p + 4p - 44. ओके, आता 2 ग्रुपमध्ये ॲज इट इज जसं आपण आधी केलं तसं डिवाईड करायचं आणि इथून कॉमन काढून घ्यायचे. p² मधून हा p एक कॉमन निघणार आहे आणि ब्रॅकेटमध्ये p - 11 रिमेन आहे. इथे आपण काय कॉमन काढू शकतो इथे 4 कॉमन आपण काढू शकतो. म्हणजे आपण हे 4ला डिवाइड केलं तर इथे आन्सर 11 येणार म्हणून इथे p राहणार आणि मायनस इथे 11 येणार कारण की आपण 4ला 11ने मल्टिप्लाय केलं तर 44 येणार आहे. ठीक आहे, आता जे कॉमन आहे ते एकदा आपण राईट करून घेणार आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे ते एकदा राईट करून घ्यायचे आहे. ओके, हे आपलं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट आपल्याला क्वाड्रेटिक ट्रायनॉमियल दिलेला आहे m² - 23m + 120. यामध्ये पण आपण कोणताही कॉमन ब्रॅकेटच्या बाहेर काढू शकत नाही म्हणून आपण इथे डायरेक्ट फॅक्टर काढणार आहे. मग स्क्वेअर टर्मला काय कोएफिशियंट आहे 1 आहे आणि जी पण काही कॉन्स्टंट म्हणजे लास्ट थर्ड टर्म आहे कॉन्स्टंट टर्मची यासोबत मल्टिप्लिकेशन करायची. मग किती येणार 120 मल्टिप्लिकेशन. आता आपल्याला 120चे कसे फॅक्टर काढायचे आहे मिडल टर्म काय आहे -23 म्हणजे त्याचा +-23 यायला पाहिजे किंवा -23 यायला पाहिजे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण किती फॅक्टर पडतात हे काढून घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल इथे काय पडणार आहे 60 × 2 ह्याचे पण आपण 120चे फॅक्टर काढू शकतो किंवा 120 × 1 किंवा 15 × 8 असे 3 प्रकारचे इथे फॅक्टर पडतात. मग इथे आता आपल्याला +23 किंवा -23 आन्सर यायला पाहिजे. तर इथे आता -23 आपण घेणार. आता याची आपण कशाची प्लस किंवा मायनस केली तर 23 येणार. आपल्याला हा फॅक्टर घ्यायचा आहे 15 8. ओके, म्हणजे जर आपण या दोघांची ॲडिशन केली तर किती येणार आहे 23 येणार आहे. पण आता इथे आपल्याला मायनस साईनमध्ये पाहिजे. जर दोघांना आपण प्लस साईन दिली तर इथे मायनस साईन आपण घेणार का नाही. म्हणजे आपल्याला ग्रेटर जो इंटिजर आहे त्याला मायनस साईन द्यायची. आता ग्रेटर इंटिजरला मायनस साईन दिली आणि याला प्लस आहे तर मायनस करावी लागणार म्हणून याला पण आपल्याला मायनस साईन द्यायचा आहे. म्हणजे मायनस मायनस दोघांचे आपण प्लस करू शकतो आणि ग्रेटर इंटिजरचं साईन आपण ह्या आन्सरला मायनस देऊ शकतो. ओके, आता आपल्याला ह्या व्हॅल्यू 23च्या ठिकाणी पुट करायचे आहे. m² - 15m - 8m प्लस हा 120 ॲज इट इज. आता याच्यामध्ये ही टर्म आणि ही टर्म यामध्ये आपण काय कॉमन काढू शकतो बघा. इथे m² आहे इथे m आहे म्हणून एक m आपण बाहेर काढला.
या एम स्क्वेअरमधील एक एम बाहेर निघाला, आतमध्ये एक एम राहिला, मायनस हा 15 राहिला. आता याच्यामध्ये बघा काय कॉमन काढायचं आहे. आता बघा ह्या टर्ममधून आपण काय कॉमन काढू शकतो, -8 कॉमन काढायचं आहे आपल्याला. आणि आतमध्ये काय राहणार मग एम, आणि इथे साईन काय येणार, मायनस प्लस मायनस साईन घ्यावं लागणार आहे. आणि या 120ला जर आपण 8ने डिवाइड केलं तर आन्सर येणार आहे 15. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला जे पण काही कॉमन ब्रॅकेट मिळालेला आहे एकदा राईट करायचा आणि ब्रॅकेटच्या बाहेरचा एकदा राईट करायचा. ओके, हे आपलं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट आपल्याला क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल दिलेला आहे एम स्क्वेअर मायनस 25m प्लस 100. आता इथे आपल्याला जो एम स्क्वेअर सोबत जो पण काही कोएफिशियंट आहे तो काय दिसतो आहे, 1 आहे, काहीच नसतो म्हणजे 1 आहे. आणि जो कॉन्स्टंट टर्म आहे लास्टवाली ती काय आहे 100. मग या दोघांचं मल्टिप्लाय केलं तर काय येणार 100 आन्सर येणार. मग या 100चे आपल्याला असे फॅक्टर काढायचे आहे की ज्याच्या आपल्याला मायनस किंवा प्लस 25 यायला पाहिजे. मग 100चे फॅक्टर काय काय निघतात ते आपण आधी काढून घेऊया. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर 100 इंटू 1 100, 50 इंटू 2 100 येणार आहे आणि 20 इंटू 5 100 येणार आहे. ओके. आता याच्यामध्ये आपण हे जे 3 फॅक्टर आपण फाइंड केलेले आहे यामध्ये आपण कोणता यूज करणार आहे ज्याची आपल्याला मायनस किंवा ॲडिशन 25 यायला पाहिजे. आता हे दोन तर आपण यूज नाही करू शकत कारण की याची दोघांची आपण प्लस केली किंवा मायनस केली तर ग्रेटर डिजिटच येणार आहे. ऑब्वियसली याची पण ग्रेटर डिजिट येणार आहे 25 पेक्षा, म्हणून आपण हा फॅक्टर इथे यूज करणार आहे. म्हणजे आपल्याला मायनस 20 प्लस 5 घ्यायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला मेन साईन बघायचे आहे की इथे मायनस साईन आहे तर आन्सरला आपण मायनस साईन देणार. तर काय साईन यूज करणार, इथे ग्रेटर डिजिट जो आहे ग्रेटर इंटिजर त्याला मायनस साईन यूज करणार आहे आणि स्मॉल इंटिजर आहे त्याला पण आपण मायनस साईन यूज करणार आहे. दोघांना आपण मायनस साईन का यूज केलं, कारण की आपल्याला दोघांची ॲडिशन पाहिजे होती. मायनस मायनस प्लस होते म्हणून दोघांची ॲडिशन 25 येणार आहे. आणि ग्रेटर जो इंटिजर आहे त्याचं साईन आपण आन्सरला मायनस देणार म्हणून आपण मायनस मायनस साईन यूज केलेली आहे. आता आपण इथे व्हॅल्यू पुटअप करूया. एम स्क्वेअर मायनस 20m मायनस 5m प्लस 10. ओके. आता आपण हे दोन जे ग्रुप केलेले आहे दोन ग्रुपमधून कॉमन काढून घ्यायचा. एम स्क्वेअर आणि एम यामधून एक एम कॉमन निघणार आहे आणि इथे एम स्क्वेअरमधील एक एम रिमेन आहे तो ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहिणार आणि इथे मायनस 20 येणार आहे. आता याच्यामध्ये आपण काय कॉमन काढू शकतो तर 5 कॉमन काढायचा, मायनस 5 कॉमन काढू शकतो. ओके. आता इथे आपल्याला राहिलेला एम हा ब्रॅकेटमध्ये लिहायचा, मायनस प्लस मायनस साईन येणार आणि 100ला आपण 5ने डिवाइड केलं तर आन्सर काय येणार 20. आता जे पण आपल्याला कॉमन ब्रॅकेट मिळालेले आहे ते 1 टाइम लिहायचे आहे आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे ते ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. ओके. हे आपला फायनल आन्सर आहे. नेक्स्ट क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल दिलेला आहे 3x² प्लस 14x प्लस 15. आता यामध्ये आपल्याला स्क्वेअर टर्म सोबत जो पण काही कोएफिशियंट आहे तो कोएफिशियंट घ्यायचा आणि कॉन्स्टंट टर्म ही 15 आहे. 15 ह्या दोघांचा मल्टिप्लाय करायची आहे 45. 15 3 जा 45. आता 45चे कसे फॅक्टर काढायचे आहे, जे मिडल टर्म आहे 14x एक तर त्याची प्लस यायला पाहिजे किंवा मायनस यायला पाहिजे असे आपल्याला फॅक्टर काढायचे. मग 45 हा कोणत्या टेबलमध्ये येतो, 9 5 जा 45 येणार आहे किंवा 15 3 जा 45. ओके. मग यामधील आपण काय फॅक्टर यूज करायचे आहे, जर आपण 9 प्लस 5 केलं तर इथं 14 येणार आहे म्हणजे आपण हाच फॅक्टर यूज करणार आहे. मग आन्सर काय पाहिजे प्लस 14मध्ये म्हणजे 9 आणि 5. आता असे फॅक्टर आपण काय यूज करतो, कारण की हे जे फॅक्टर आहेत यांची ॲडिशन 14 येते आणि याच दोघांची मल्टिप्लिकेशन 45 येते, म्हणून आपल्याला असेच फॅक्टर यूज करायचे आहे ज्यांची ॲडिशन मिडल टर्म यायला पाहिजे आणि ज्यांची मल्टिप्लिकेशन ह्या दोघांचं मल्टिप्लाय यायला पाहिजे 45. ठीक आहे. आता याला साईन कोणते द्यायचे आहे, इथे प्लस आहे तर ॲडिशन करायचं आहे तर दोघांना प्लस साईनच द्यावं लागतील, म्हणून इथे आता व्हॅल्यू पुटअप करून घेऊ. 3x² प्लस 9x प्लस 5x प्लस 15. आता ह्या ग्रुपमधून म्हणजे आपण 2 ग्रुप करून घ्यायचे आणि त्यामधून कॉमन काढायचे असतात. आता बघा इथे 3x² आहे, इथे 9x आहे म्हणजे इथे स्मॉल डिजिट कोण आहे 3 आहे. 3च्या टेबलमध्ये 9 येतो
म्हणून आपण 3 इथे कॉमन काढणार, 3x कॉमन काढणार कारण दोन्हीही टर्ममध्ये x आहे म्हणून 3x कॉमन काढणार. आता इथे काय राहणार, फक्त x राहणार, इथला 3 आपण एक कॉमन काढून घेतला आणि x पण कॉमन काढला म्हणून इथे फक्त x राहणार आहे. प्लस आता 3च्या टेबलमध्ये 9 किती नंबरला येतो, 3 नंबरला येतो म्हणून इथे फक्त 3 राहणार कारण हा x आपण इथे कॉमन घेतला होता. ओके, आता इथे आपण प्लस 5 कॉमन घेणार कारण की स्मॉल डिजिट काय आहे इथे 5 आणि 5च्या टेबलमध्ये 15 येतात म्हणून आपण 5 कॉमन घेतला आणि ब्रॅकेटमध्ये राहणार आहे x, इथे प्लस 5 3 जा 15 म्हणून इथे 3 घ्यायचा. आता इथे कॉमन निघालेले आहे x प्लस 3 आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे ते 3x प्लस 5 हे आपलं ह्या क्वाड्रेटिक ट्रायनॉमियलचे हे फॅक्टर्स मिळालेले आहेत. नेक्स्ट क्वाड्रेटिक ट्रायनॉमियल आहे 2x² प्लस x मायनस 45. आता यामध्ये स्क्वेअर टर्मसोबत जो पण काही कोएफिशियंट आहे तो 2 आहे आणि कॉन्स्टंट टर्म 45 आहे म्हणून दोघांची करायची मल्टिप्लिकेशन किती येणार 90. आता 90चे आपल्याला काय फॅक्टर काढायचे आहे, मिडल टर्म काय आहे x आहे पण इथे 1 असतो म्हणजे मिडल टर्म प्लस 1 यायला पाहिजे याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन त्याच्या फॅक्टरची. मग काय काय काढूया आपण, इथे 90 इंटू 1 येणार, 45 इंटू 2 येणार आणि आणखी इथे 30 इंटू 3 येणार आणि आणखी इथे आपण 10 इंटू 9 घेऊ शकतो. म्हणजे इतक्या प्रकारचे आपण फॅक्टर काढू शकतो. पण आता इथे आपल्याला -1 किंवा +1 आन्सर यायला पाहिजे. दोघांची मायनस किंवा प्लस केली तर 1 आन्सर येणार नाही, ह्या दोघांचं पण 1 नाही येणार आणि ह्या दोघांची पण मायनस करा किंवा प्लस करा इथं 1 आन्सर येणारच नाही. आता ह्या दोघांची आपण मायनस केली किंवा प्लस केली तर 1 आन्सर येणार का, तर हो, काय केल्यानंतर मायनस केल्यानंतर 1 आन्सर येणार 10 - 9 म्हणजे आपल्याला +1 पाहिजे आहे तर इथे आपण 10 - 9 घेणार आहे. मग इथे मायनस करायचं आहे आणि इथे आन्सरला प्लस साईन पाहिजे आहे. आता आपल्याला माहिती आहे जे पण काही डिफरंट साईन असतात त्यांची मायनस होते म्हणजे यांना आपल्याला डिफरंट साईन द्यावं लागतील प्लस आणि मायनस. पण कोणाला प्लस द्यायचं आणि कोणाला मायनस द्यायचं, तर जे काही आपल्याला 1ला प्लस साईन आहे ना म्हणून ग्रेटर इंटिजरला प्लस साईन द्यायचं आहे आणि याला 9ला मायनस साईन द्यायचं. म्हणजे इथे जे डिफरंट साईन आहे प्लस मायनस करावी लागणार, 10 - 9 1 आणि ग्रेटर इंटिजरचं साईन +1 येणार. ओके, आता इथे आपल्याला व्हॅल्यू ह्या पुटअप करून घ्यायच्यात. 2x² प्लस 10x मायनस 9x मायनस हा 45 ॲज इट इज खाली घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला या दोघांमधून कॉमन आणि ह्या दोघांमधून कॉमन काढायचा असतो. तर बघा आता इथे 2 आहे आणि इथे 10 आहे. 2च्या टेबलमध्ये 10 येतो ना म्हणून आपण इथे 2 कॉमन काढून घेऊया आणि या एक्समधून हा x कॉमन. ओके, आतमध्ये काय राहणार, एक x रिमेन राहणार आहे. प्लस साईन घ्यायचा आहे. या 10ला 2ने डिव्हाइड केलं तर 2 10 जा 2 5 जा 10 येणार आहे. आता इथे मायनस घ्यायचं साईन. आता या 9च्या टेबलमध्ये 45 येतो म्हणून आपण इथे 9 कॉमन काढून घ्यायचा. आता आतमध्ये हा x राहणार आणि मायनस प्लस साईन होईल, हे -9चा आणि 45 मायनस प्लस साईन घेतलंय. आता 45ला आपण 9ने डिव्हाइड केलं तर किती येणार 5 कारण 9च्या टेबलमध्ये 5 नंबरला 45 येत असतो. आता इथे आपण जे पण काही आपल्याला सेम ब्रॅकेट मिळालेले आहे ते एकदा राईट करून घ्यायचे आहे आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे ते एकदा राईट करून घ्यायचे. ओके, तर हे आपलं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट क्वाड्रेटिक ट्रायनॉमियल आहे 20x² मायनस 26x प्लस 8. आता यामध्ये आपण ऑब्झर्वेशन केलं तर इथे कॉमन आपण काढू शकतो. बघा इथे 20 आहे, 26 आहे आणि 8 आहे. तर यामध्ये आपण 2 कॉमन काढू शकतो कारण हे जे नंबर्स इथे दिलेले आहे हे नंबर्स आपण 2ने डिव्हाइड करू शकतो म्हणून इथे आपण कॉमन 2 काढून घेणार आहे. आणि आता ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे तर 20ला आपण 2ने डिव्हाइड केलं तर 10 येणार. ओके, आता हा x² ॲज इट इज. आता हा मायनस पण घ्यायचा खाली. आता या 26ला आपण 2ने डिव्हाइड केलं तर 13 येणार आणि हा x ॲज इट इज प्लस त्या 8ला आपण 2ने डिव्हाइड केलं तर 8 2 4 जा 8 येणार. ओके, आपण कॉमन काढलेला आहे यामधून 2 आणि आपण सर्वांना 2 सोबत डिव्हाइड केलं ते आतमध्ये आपण राईट करून घेतले. x² सोबत काय कोएफिशियंट आहे 10 आहे आणि इथे काय कॉन्स्टंट आहे 4 आहे म्हणून इथे मल्टिप्लाय केली तर 40 येणार
आता 40चे फॅक्टर आपण एकदा काढून घेऊया. 40 1 जा 40, 5 8 जा 40, 20 2 जा 40. ओके, असे आपण हे फॅक्टर काढून घेतले. आता इथे आपल्याला बघायचं आहे की आपण इथून कोणता फॅक्टर यूज करणार आहे की ज्याची आपल्याला ॲडिशन 13 किंवा -13 यायला पाहिजे. तर इथे बघा आता 40 + 1 41 किंवा मायनस केली तर 39, म्हणजे हा फॅक्टर नाही यूज करू शकत. आता इथे हा 5 आणि 8, 5 + 8 13 होणार आहे, म्हणून आपण हा 5 + 8 फॅक्टर यूज करणार, म्हणजे इथे 13 आन्सर येणार. 5 8. आता इथे 13ला मायनस साईन आहे. आता आन्सरला आपल्याला मायनस साईन द्यायचं आहे, तर आपण डिजिटला काय साईन देणार आहे? जे पण काही आपल्याला साईन हवं आन्सरला मायनस, ते आपण ग्रेटर इंटिजरला साईन देऊन द्यायचं आहे. आणि स्मॉलेस्ट इंटिजरला आपल्याला काय साईन द्यायचं, तर आपल्याला ॲडिशन करायची आहे. मायनस दिल्यानंतर इथं मायनस मायनस प्लस होणार आणि ग्रेटर इंटिजरचं साईन मायनस येणार. आता इथे हा 2 कॉमन ॲज इट इज घ्यायचा. आता ब्रॅकेटमध्ये 10x² ॲज इट इज मायनस हा 5x मायनस 8x + 4 ॲज इट इज. आता आपण या ग्रुपमधून कॉमन काढून घेणार, म्हणजे हा जो 2 आहे हा 2 ॲज इट इज घ्यायचा आहे. आता ब्रॅकेटमध्ये आपल्याला बघायचं की ते स्मॉल नंबर कोण आहे? 5. मग 5च्या टेबलमध्ये 10 येतो, म्हणून आपण 5 हा कॉमन काढून घेऊ. आणि x पण आता कॉमन निघणार, कारण दोन्ही टर्ममध्ये x आहे तर कॉमन निघणार आहे. आता इथे ब्रॅकेटमध्ये राहणार 10ला जर आपण 5ने डिवाइड केलं तर 2, आणि ह्या स्क्वेअरमधून एक x रिमेन होता, म्हणून तो लिहून घ्यायचा. आता मायनस साईन घ्यायचं. आता 5 1 जा 5, म्हणजे इथे फक्त 1च राहणार, कारण 5x पूर्ण आपण कॉमन घेतला होता, म्हणून इथे फक्त 1 राहणार. आता इथे मायनस घेऊन घ्यायचं आहे, आणि इथे काय राहणार बघा 8x 4. मग 4च्या टेबलमध्ये 8 येतो, म्हणून आपण इथे 4 घेणार. आणि आतमध्ये काय राहणार आहे 2x. का 2x? कारण 4च्या टेबलमध्ये 8 हा 2 नंबरला येतो, म्हणून 2x आपण घेतलाय. आता इथे मायनस, इथे प्लस, मायनस प्लस मायनस साईन घ्यायची. आणि इथे 4 आपण बाहेर घेतला होता, म्हणजे इथे काहीच नाही, म्हणजे 1 राहणार आहे फक्त. ठीक आहे. आता जे पण कॉमन निघालेले आहेत ना, हे कॉमन ब्रॅकेट एकदा राईट करून घ्यायचे आहे. 2x - 1 आणि हे ब्रॅकेटच्या बाहेर राहिलेले एकदा राईट करून घ्यायचे. हे आपला फायनल आन्सर आहे. नेक्स्ट क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे 44x² - ax - 3. आता यामध्ये आपण काहीच कॉमन काढू शकणार नाही, कारण की सगळ्या टर्म जे आहेत ते डिफरंट आहेत. तर आपण इथे फॅक्टर काढणार आहे. जे पण काही स्क्वेअर टर्म सोबत जे कोएफिशियंट आहे तो काय आहे 44, आणि कॉन्स्टंट टर्म आहे 3, म्हणून आपण दोघांची मल्टिप्लाय करू. दोघांची मल्टिप्लाय काय येणार 4 3 जा 12 कॅरी 1, 4 3 जा 12 + 1 13, म्हणजे 132. आता 132चे काय फॅक्टर येणार आहे बघा 132, तर 11 × 12 हे फॅक्टर याचे पडणार आहेत. तर आता या ठिकाणी आपल्याला हे फॅक्टर यूज करायचे आहे, पण इथे काय पाहिजे 1 पाहिजे, म्हणजे या दोघांची मायनस केली तर 1 येणार का नाही, कारण की 12 - 11 1 येणार, म्हणजे इथे 1 घ्यायचा, पण हा मायनस आहे, -1 आहे. तर दोघांना आपण काय साईन देणार 11 आणि 12 दोघांना काय साईन देणार, कारण इथे मायनस यायला पाहिजे आणि या दोघांची सबट्रॅक्शन यायला पाहिजे. म्हणून आता इथे काय आहे 1 -1 आहे, मग ग्रेटर इंटिजर काय आहे यामध्ये 12, मग इथे मायनस आहे तर ग्रेटर इंटिजरला मायनस साईन देऊन द्यायचं. आता इथे आपल्याला काय करायची सबट्रॅक्शन करायची. मग सबट्रॅक्शन आपण तेव्हा करतो जेव्हा दोन्ही डिजिटला डिफरंट साईन असतात. डिफरंट साईन म्हणजे काय वेगवेगळे प्लस मायनस. आता इथे मायनस आहे तर इथे आपल्याला प्लस साईन द्यावं लागणार. मायनस प्लस मायनस करू शकतो. 12 - 11 1 येणार आणि ग्रेटर इंटिजरचं साईन मायनस येणार. आता हे आपण व्हॅल्यू पुटअप करू. 44x² + 11x - 12x आणि हा -3 ॲज इट इज. आता इथे आपण 2 ग्रुप करून घ्यायचे आहे आणि या ग्रुपमधून कॉमन फॅक्टर काढायचे आहेत. आता 44 आहे इथे आणि इथे 11 आहे. मग 11च्या टेबलमध्ये 44 येतात माहिती आहे आपल्याला, म्हणून 11 बाहेर काढून घेतला. इथे x² आहे, इथे x आहे, म्हणून आपण 1x बाहेर काढून घ्यायचा. आता ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे बघा, इथे जर आपण 44ला 11ने डिवाइड केलं तर आपल्याला माहिती आहे की 44 हे 4 नंबरला येतात 11च्या टेबलमध्ये, म्हणून इथे 4 राईट करायचा. आणि x² मधून 1x बाहेर काढला तर ब्रॅकेटमध्ये 1x रिमेन राहणार आहे. हे साईन लिहून घ्यायचं प्लस.
इथे बघा 11 आपण 11x हा टोटली आपण बाहेर काढून घेतलेला आहे, म्हणून इथे काय राहणार फक्त 1. आता इथे मायनस साईन घ्यायचा आहे. आता 12 आणि 3 आहे, तर 3च्या टेबलमध्ये 12 येतात ना माहिती आहे आपल्याला, म्हणून 3 बाहेर काढून घ्यायचा आहे ब्रॅकेटचा आणि इथे काय राहणार आहे मग 12ला आपण 3ने डिवाइड केलं तर 4 आन्सर येणार आहे, कारण 3 4 जा 12 आणि x इथे रिमेन आहे. इथे मायनस, इथे मायनस, मायनस मायनस प्लस आणि काय राहणार आहे मग आतमध्ये, इथे आपण 3 बाहेर काढून घेतलेला आहे तर फक्त 1 राहणार आतमध्ये. तर इथे आता जे पण काही कॉमन आपल्याला ब्रॅकेट मिळालेले आहे ते 4x + 1 आपण एकदा राईट करून घ्यायचं आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेरचे 11x - 3 हे आपल्याला ह्या क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलचे फॅक्टर मिळालेले आहेत. ओके, तर आता या ठिकाणी आता हा प्रॅक्टिस सेट आपला कंप्लीट होतोय. तुम्हाला प्रॅक्टिस सेट आवडला असेल, समजला असेल तर तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.